प्रेज लॉर्ड सर्वांना, देवाची स्तुती असो। आज उपास प्रार्थनेच्या 8व्या दिवशी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। 8व्या दिवशी देखील या डोंगरावरती प्रार्थना करत आहे। आणि जसं वचन मी वाचत होतो त्यावेळेस वचन वाचत असताना लूक कृष्ण वर्तमानाचा अभ्यास करत होतो आणि लूक याचा 6वा अध्याय आणि याच्यामध्ये जर आम्ही बघितलं तर 17 वचनापासून काही वचन आहेत। ते वचन या ठिकाणी असे म्हणतात की येशू त्यांच्या बरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदिया व यरूशलेम, सोर व सिदोन या कडल्या समुद्र किनाऱ्यापासून त्याचे श्रवण करावयास व आपले रोग बरे करून घ्यावयास जे लोक आले होते त्यांचा मोठा जमाव तिथे उभा होता। तेव्हा जे अशुद्ध आत्म्याने पिडलेले होते त्यास त्याने बरे केले। तेव्हा सर्व समुदायाची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांस निरोगी करीत होते। येशू ज्यावेळेस शिष्यांबरोबर या ठिकाणी उभा या सपाटीच्या जागेवर, त्यावेळेस पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं सोर, सिदोन आणि यहुदिया या भागातले लोक येशूकडे येत होते। आणि कशासाठी येत होते तर इथं म्हटलेलं आहे त्याचं वचन ऐकण्यासाठी, श्रवण करावयास, आपले रोग बरे करून घ्यावयास आले होते आणि त्यांचा मोठा जमाव तिथे होता। तेव्हा जे अशुद्ध आत्म्याने पिडलेले होते त्यास त्याने बरे केले आणि तेव्हा समुदायाची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांस निरोगी करत होते। त्या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की येशू मधून सामर्थ्य निघत होते आणि ते सामर्थ्य लोकांना आजारातून बरं करत होते। मग हे सामर्थ्य कशाचं होतं? आम्ही बऱ्याचशा वेळेस सेवा कार्य करायला जातो किंवा प्रार्थना करतो आणि विश्वास ठेवतो आणि आम्हाला असं वाटतं की ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस अद्भुत कार्य लगेच व्हायला पाहिजे। पण हे सामर्थ्य जे आहे किंवा अद्भुत कार्य जे आहे हे जर आम्ही अभ्यासलं तर हे कार्य जे आहे येशू ख्रिस्ताने जे कार्य केलेलं आहे हे कार्य देखील देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय झालेलं नाही। म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला जर आम्ही वाचलं तर अभ्यास केला तर आम्हाला पाहायला भेटतं की लूक 4था अध्याय आणि 18 वचनामध्ये ज्यावेळेस तो यशाचा ग्रंथ उघडतो त्यावेळेस तो पहिलं वचन जे वाचतो त्याच्यामध्ये असं म्हणतो की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे। म्हणजे परमेश्वराचा आत्मा येशूवरती आलेला आहे, बिना सुवार्ता सांगण्यास त्याने त्याला अभिषेक केलेला आहे। म्हणजे अभिषेक, आत्म्याचा अभिषेक त्याच्यावरती होता। तुम्ही म्हणत असाल वारंवार मी आत्म्याबद्दल का बोलतो, वारंवार मी पवित्र आत्म्याबद्दल का बोलतो? कारण की मी जसं अध्ययन करत आहे तर अध्ययन करत असताना मला एक शब्द किंवा एक वचन या ठिकाणी वारंवार आढळत आहे आणि परमेश्वर त्या वचनाद्वारे मला बोलत आहे की पवित्र आत्म्याशिवाय, देवाच्या आत्म्याशिवाय, देव बरोबर असल्याशिवाय कोणीही परमेश्वराचं कार्य करू शकत नाही। परमेश्वराचं कार्य करण्यासाठी टॅलेंटची गरज नाही, फार मोठी बुद्धिमत्ता असण्याची गरज नाही किंवा तुम्ही किती ज्ञानी आहात त्याची गरज नाही, तर गरज आहे देव सोबत असणे। म्हणून येशू बरोबर स्वतः देव होता, देवाचा आत्मा होता। म्हणून म्हटलेले की जसा तो आत्म्याच्या सामर्थ्याने भरतो, आत्म्याच्या सामर्थ्याने भरून जसा लोकांमध्ये जातो त्यावेळेस कार्य होतं। लूक याचा 5वा अध्याय देखील या ठिकाणी म्हटलेला आहे की ज्यावेळेस येशू लोकांमध्ये उभा आहे आणि काही लोक त्या ठिकाणी आलेले आहेत ज्यांनी काय केलेलं आहे की त्यांना दाटीमुळे, एक मनुष्य पक्षघाती आहे त्याला हात सोडता येत नाही किंवा त्याला दाटीमुळे नेता येत नाही आतमध्ये, तर ते काय करतात ते पहा, त्या ठिकाणी त्याला बाजेसकट कौलारातून आत सोडतात। 5वा अध्याय आणि 17 वचनापासून पुढे असं म्हटलेलं आहे। पण तिथे काय झालेलं आहे, तिथं असं म्हटलेलं आहे 17 वचनात, एके दिवशी असे झाले की तो शिक्षण देत असताना गालिलातील प्रत्येक गावाहून आणि यहुदिया व यरूशलेम येथून आलेले परुषी व शास्त्राध्यापक येथे बसले होते आणि रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठाई होते। म्हणजे देवाचं सामर्थ्य येशूच्या ठाई रोग बरे करण्यासाठी होतं। म्हणजे जोपर्यंत ते सामर्थ्य येत नाही, जोपर्यंत तो पवित्र आत्मा किंवा आत्म्याचं सामर्थ्य आमच्या बरोबर राहत नाही तोपर्यंत चिन्ह आणि चमत्कार होत नाही, तोपर्यंत लोकांची मुक्तता होत नाही, तोपर्यंत सुटका होत नाही, तोपर्यंत बंधनं तुटत नाही, तोपर्यंत कार्य होत नाही। म्हणून जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये कार्य बघायचं आहे तर आम्ही आमचं रोल मॉडेल जो येशू ख्रिस्त आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे। त्याचं जीवन जे होतं ते पूर्णतः आत्म्याने असं परिपूर्ण असं जीवन होतं।
आत्म्याने परिपूर्ण जीवन जगण्यासाठी काय करावं लागेल, तर आत्म्याने परिपूर्ण जीवन जगण्यासाठी जास्तीत जास्त प्रार्थना करावी लागते, जास्तीत जास्त आम्हाला वचनाचं अध्ययन करावं लागेल, जास्तीत जास्त आम्हाला प्रार्थनेमध्ये देवाला मागावं लागेल, देवा तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे. म्हणून आम्ही पाहतो की पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. म्हणून पवित्र आत्मा ज्यावेळेस येतो त्यावेळेस कार्यसिद्धी होते. म्हणून जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, येशू आपला प्रभू म्हणून ग्रहण करतो, जे येशूने केलं ते करायसाठी तो प्रार्थना जर करतो, तर येशूवरती जो देवाचा आत्मा होता, जे देवाचं सामर्थ्य होतं ते त्याच्यावरती असलं पाहिजे. म्हणून म्हटलेलं की रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठाई तिथं होतं. म्हणून जसा तो जिथे जिथे जाई तिथे तिथे पवित्र आत्मा त्याच्या ठाई कार्य करत होता. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येशूमधून कार्य करत होते. पण आज जर तुम्ही मला ऐकत आहात तर तुम्हाला मला सांगायचं की देवाचा आत्मा जोपर्यंत भेट घेत नाही, देवाचा आत्मा जोपर्यंत स्पर्श करत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनातले संकट जात नाही, आजार जात नाही, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये सुटका येत नाही. आणि सुटका येण्यासाठी देवाचा आत्मा आमच्या बरोबर असणं फार गरजेचं आहे. म्हणून बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे आत्म्याने कार्यसिद्धी होणार आहे. तोच आत्मा जो प्रभू येशू ख्रिस्तावरती होता, तोच आत्मा आज तुमच्यावरती येऊ, तो आत्मा तुम्हाला सत्यात नेऊ, तो आत्मा तुमच्या जीवनात सुटका आणो, तो आत्मा तुमच्या जीवनामध्ये आरोग्य आणो, हीच माझी प्रार्थना आहे. जसं जसं पवित्र शास्त्र मी वाचन करत आहे, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे की प्रभूच्या आत्म्याशिवाय कार्य नाही, प्रभूच्या आत्म्याशिवाय सेवा नाही, प्रभूच्या आत्म्याशिवाय आरोग्य नाही, प्रभूच्या आत्म्याशिवाय सुटका नाही. म्हणून ती सुटका येण्यासाठी आज आपण प्रार्थना करावी की प्रभू तुझ्या आत्म्याने आम्हाला बरं आत्मिक जीवन आम्हाला दे, प्रार्थनेचं जीवन आम्हाला दे, सामर्थ्याचं जीवन आम्हाला दे. आणि ते जीवन निश्चित जे प्रभू येशूवरती जो आत्मा होता, ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे मागू त्यास ते जीवन आम्हाला देखील प्राप्त होईल. म्हणून जर तुम्ही आज ऐकत आहात तर ही प्रार्थना करा की प्रभू आज मला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भर, पवित्र आत्म्याचं कार्य माझ्या ठाई दे आणि त्या आत्म्याद्वारे डिलिव्हरन्स दे, जे येशूच्या नावामध्ये माझ्यासाठी तो ठेवलेला आहे, ती सुटका मला येईल. म्हणून आज या दुपारच्या वेळेस मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. जर तुम्ही मला ऐकत आहात आणि जर पवित्र आत्म्यासाठी व्याकुळ झालेला आहात तर निश्चित हा व्हिडिओ ऐकतानाच तुम्ही पवित्र आत्म्याने भरताल, हा व्हिडिओ ऐकतानाच तुम्हाला सुटका येईल, हा व्हिडिओ ऐकतानाच तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल आणि निश्चित देवबाप तुमच्या जीवनात कार्य करेल. प्रभू मी प्रार्थना करतो, जे मला ऐकत आहे आता मी वाचलं की प्रभू येशू तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं, आत्म्याचं सामर्थ्य निरोगी करण्याची शक्ती जी होती ती देवाच्या आत्म्यापासून आहे. प्रभू आम्ही किती आमच्या बुद्धीने ज्ञानाने कार्य केलं तर ते कार्य होणार नाही, कार्य तुझ्या आत्म्याने होणार आहे. म्हणून परमेश्वरा बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तुझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होणार आहे. जे ऐकत आहे येशूच्या नावामध्ये त्यांना स्पर्श कर प्रभू, तुझी कृपा पुरव. आणि प्रभू प्रार्थना करतो आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्यात असू दे, पवित्र आत्मा समजू दे, पवित्र आत्म्याचं ज्ञान दे. आणि जो आत्मा येशूवरती होता, जो आत्मा प्रेषितांवरती होता, तोच आत्मा परमेश्वरा प्रत्येकावरती हो. तो आत्मा सुटका आणो, तो आत्मा पूर्णपणे क्लीन करो आणि पूर्ण आजारातून मुक्त करो. प्रभू येशूच्या नावामध्ये तुझं महान आरोग्य, शांती, कृपा आणि अद्भुत परमेश्वरा कार्य जे ऐकत आहे त्या प्रत्येकासाठी येशूच्या नावात आत्ता या क्षणी कबूल करतो आणि विश्वास ठेवतो की त्यांना तू आत्ता स्पर्श केलास आणि आत्मिक सामर्थ्य समजून सांगितलंस. प्रभू तू कृपा पुरवलीस त्याबद्दल आभार मानतो. प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन आमेन. थँक्यू. आत्म्यामध्ये प्रार्थना करत राहूया, अधिक प्रार्थनेचं जीवन जगूया. थँक्यू सो मच.